विलास भुजबळ आज पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत करत आहे आपला चॅनल मायबाप सह्याद्री। तर आज आपण आपल्या या चॅनलच्या 25व्या किल्ल्याला भेट द्यायला चाललेलो आहोत। आपण प्रतापगड किल्ल्याची मोहीम या 25व्या किल्ल्याची करणार आहोत। प्रतापगड म्हणजे प्रत्येक मराठी जनाचा स्वाभिमान आणि अभिमान। छत्रपती शिवरायांनी ह्या प्रतापगडावरच एक जगाने दखल घ्यावी असा एक इतिहास रचला होता। तर आपण हा प्रतापगड नक्की पाहूया। प्रतापगडास भेट देण्यासाठी आपल्याला वाई या गावातून पुढे महाबळेश्वर आणि आंबेनळी घाटातून प्रतापगडकडे जाता येते। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे या संपूर्ण रस्त्यात गर्द हिरवीगार झाडे आपले मन मोहून टाकतात। वाहनतळावरूनच आपल्याला हा अब्दुल्ला बुरुज आपल्या नजरेस पडतो आणि तेथून आपण प्रतापगडाच्या पायरी मार्गाकडे चालत राहायचोय। मूळचा धोरप्या किंवा भोरप्याचा डोंगर असणारा हा प्रतापगड जावळीच्या मोहिमेच्या वेळेस छत्रपती शिवरायांच्या नजरेस आला आणि महाराजांनी या भोरप्याच्या डोंगराला पिंगळ्यांना तटाबुरुजांचे पागोटे चढवण्याचे आदेश दिले आणि बांधकाम करून झाल्यावर छत्रपती शिवरायांनी या गडाला प्रतापगड असे नामकरण केले। शेवटपर्यंत गाडी येत असल्यामुळे येथून पहिल्या दरवाजाचा मार्ग आपल्याला असं काहीच वाटत नाही। थोड्याशा पायऱ्या चढून आपण प्रतापगडाच्या पहिल्या महादरवाजाजवळ पोहोचतो। गोमुखी बांधणीच्या या प्रवेशद्वारावर पोहोचल्यावर आपल्याला नेहमीच पर्यटकांची वर्दळ जाणवते। ह्या प्रतापगडाच्या पहिल्या दरवाजात पोहोचल्यावर आपल्याला आपल्या मराठा इतिहासाची एक सार्थ अभिमानाची जाणीव होते। ह्या प्रवेशद्वाराच्याच मागे एक तोफ आपले स्वागत करत सज्ज असते। हा दरवाजा ओलांडल्यावर समोरच आपल्या नजरेस प्रतापगडाची माची आणि अब्दुल्ला बुरुज पडतो। प्रथम आपण तिकडे जायचे आणि नंतर आपण डावीकडे गडाच्या इतर भागाकडे जायचे। अफजल खानाला मारल्यानंतर ज्या जागेवर किंवा ज्या जागेच्या खाली, ज्या बुरुजाच्या खाली अफजल खानाला मारलं त्या बुरुजाच्या ह्या माचीला प्रतापगड माची आणि अब्दुल्ला बुरुज म्हणतात। प्रथमतः आपण अब्दुल्ला बुरुजाच्या या उजव्या बाजूनी जाणाऱ्या तटबंदीच्या आतून, जेथून छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला मारले त्या प्रदेश दिसतो अशा ठिकाणी बुरुजाच्या शेवटी जायचे। आपण आता आहोत या अफजल बुरुजाच्या शेवटच्या टोकाला। तर आपण पाहू शकतो ही मागे असणारी अफजलाची कबर। येथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मायभूमीला पायदळी तुडवू पाहणाऱ्या त्या अफजलाचा वध इथे केला होता। असंख्य कत्तली, अत्याचार आणि हिंदू देवदेवतांचा केलेला अपमान याचा कुठेतरी बदला घेण्यासाठी संपूर्ण रयत आसुसलेली होती आणि छत्रपती शिवरायांनी अफजल्याला इथेच मारलं, याच मातीत ठार केलं आणि दाखवून दिलं आमच्या मायभूमीला जर कोण त्रास देत असेल तर आम्ही त्याची काय हालत करू शकतो। तर आपल्यासाठी छत्रपती शिवरायांचा हा एक मैलाचा दगड ठरलेला हा पराक्रम येथे जागवायचा। छत्रपती शिवरायांनी अफझल्याचा कोथळा ज्यावेळेस बाहेर काढला
त्यावेळेस निशाणतीच्या तोफांना येथूनच इशारा केला गेला होता आणि मग आपले सगळे सैन्य अफजलखानाच्या सैन्यावर तुटून पडले होते. येथून परत आपण गडाच्या डाव्या बाजूकडे यायचे. येथे आपल्याला रस्त्यातच दिंडी दरवाजा नजरेस पडतो. ऐतिहासिक काळात या दरवाजाला फार महत्त्व होते. सध्या येथून वहिवाटीचा रस्ता बंद झालेला असला तरी ह्या दरवाजाचे ऐतिहासिक महत्त्व कमी होत नाही. अत्यंत स्थापत्यपूर्ण असणारा हा दरवाजा आपण आपल्या प्रतापगड भेटीत आवर्जून पाहायचा. दिंडी दरवाजा पाहिल्यानंतर आपण आपले मार्गक्रमण बालेकिल्ल्याकडे सुरू ठेवायचे. उजवीकडेच गडावरील आपल्याला एक तलाव दृष्टिक्षेपात येतो. संपूर्ण गड हा खाण्यापिण्याच्या आणि इतर गोष्टींच्या दुकानांनी भरलेला असल्यामुळे आपल्याला येथे एकटेपणा जाणवत नाही. पायऱ्या चढत असताना बालेकिल्ल्याच्या थोडंच अलीकडे डावीकडे आपल्याला भवानी मातेचे मंदिर नजरेत येते. अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत असणारी भवानी माता या प्रतापगडावर देखील विराजमान आहे. आपल्याला या मूर्तीच्या समोरच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार नजरेस येते. तर मित्रांनो, प्रतापगडावरील हे भवानी मातेचं मंदिर म्हणजे साक्षात आई भवानी या प्रतापगडावर वास करते असं म्हणायला हरकत नाही. छत्रपती शिवरायांनी आपली कुलदेवता या प्रतापगडावर आई तुळजाभवानीचे मंदिर वसवले. या तुळजाभवानीची जी मूर्ती आपण पाहतो ती नेपाळच्या गंडकी नदीतील शालिग्राम शिळा प्रकारातली आहे. भवानी मंदिराच्या आवारात आपल्याला जुन्या तोफा आणि इतर किल्ल्याचे अवशेष दिसतात. तसेच बाजूला एक हस्तकला केंद्र असून येथे आपल्याला विविध पुस्तके आणि खूप छान छान अशा वस्तू, पुतळे किल्ल्याकडे मार्गक्रमण सुरू ठेवत आहोत. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या अगदीच अलीकडे आपल्याला समर्थ रामदास स्थापित हनुमंताची मूर्ती म्हणजेच मंदिर नजरेत. या अप्रतिम बांधणीच्या दरवाजा पाहून झाल्यानंतर आपण केदारेश्वर मंदिराच्या परिसरात येतो. केदारेश्वराच्या मंदिरात आपण नमस्कार करून मागे असणाऱ्या पाड्याचे अवशेष आणि येथून नजरेस येणारा प्रतापगडाची माची आणि भवानी माता मंदिर परिसर पाहायचा आणि तेथून आपण निघायचे चोर दरवाजाकडे. चोर दरवाजा पाहून झाल्यावर आपण गडाच्या मागील बाजूस असणाऱ्या रेडका बुरुज, यशवंत बुरुज आणि दुसरा चोर दरवाजा पाहायला जायचे. आपल्याला या प्रतापगडाच्या मोहिमेत तटबंदीवरून या बाजूला संपूर्ण फेरफटका मारता येतो.
संपूर्ण प्रतापगडच्या आपल्याला या मोहिमेत आपल्याला येथे घनदाट असणारी घरं आणि तटबंदी जी की जुजबी प्रमाणात का होईना पण आहे. छत्रपती शिवरायांची वाढत चाललेली ताकद ही आदिलशाही सल्तनतीच्या डोळ्यात खूपच चालली होती आणि त्यामुळेच त्यांनी त्यांचा सर्वात बलाढ्य असा महाशक्तिमान अफझल खान हा स्वराज्यावर चाल करून पाठवला. आपल्या प्रांताची नासधूस करत करत मंदिरे तोडत हा अफझल खान महाराष्ट्रात दाखल झाला. छत्रपती शिवरायांनी त्याला खुल्या मैदानाच्या ऐवजी घनदाट जंगलात ओढून गनिमेकाव्याने लढायचं ठरवले आणि त्यासाठी महाराजांनी नव्यानेच बांधलेला प्रतापगडाची केली आणि अर्थातच ती निवड पुढे सार्थ ठरली. जावळीच्या दऱ्याखोऱ्यात छत्रपती शिवरायांनी या अफझल खानाचा पुरता धुव्वा उडवला. आपल्या मुत्सद्दीपणाच्या जोरावर महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी खानाला 9 नोव्हेंबर 1659 रोजी भेटायचे कबूल केले. या भेटीत महाराजांनी अंगावर चिलखत चढवले होते. अफझल खानाने ठरल्याप्रमाणे महाराजांवर दगाफटका करून हल्ला केला, पण महाराजांनी हातात वाघनखे आणि बिचवा असल्यामुळे याचा प्रतिकार करत अफझल खानाचा थेट कोथळाच बाहेर काढला आणि येथून सुरुवात झाली ती प्रतापगडच्या जगप्रसिद्ध लढाईची. अवघ्या 2 ते 2.5 हजार सैन्याने 22 ते 25 हजार अफझल खानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. इतिहासाने या प्रतापगडाचे युद्धवर्णन म्हणजे एकमेवाद्वितीय युद्ध असेच केलेले आहे. आज कित्येक पिढ्या झाल्या तरी छत्रपती शिवरायांचा हा भीमपराक्रम कोणत्याही देशात हा मानलाच जातो आणि आपल्याला याचा सार्थ अभिमान हवा. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा प्रतापगडचा व्लॉग आवडला असल्यास आमचा चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.